जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी दिलेली 4 वरदानं आपण बघत होतो. तर आता प्रपंचातील आसक्ती शोषायची पण फटका बसू द्यायचा नाही. हे महाराजांनी कसं केलं ते आपण काल बघितलं. तर आता बापूसाहेब मराठे आपल्याला सांगतायत की ही समस्या महाराजांनी देहात असताना कशी हाताळली ते सांगतो. कराडला एक देशपांड्यांचं सुखवस्तू कुटुंब होतं. जमीन जुमला होता, मोठी इनामदारी होती, सर्व छान होतं आणि अत्यंत सत्वशील घराणं होतं आणि सोनं नाणं गडगंज अशी स्थिती होती. ते जोडपं महाराजांचं अनुग्रहित होतं आणि दर चातुर्मासात 2 महिने इथे येऊन राहायचं. 4 महिन्यापैकी कोणते तरी 2 महिने इथे राहायचं. आता घरी गडगंज होतं. त्या बाई यायच्या तेव्हा गोठ पाटल्या दाग दागिने सर्व भरगच्च घालून यायच्या गोंदवल्याला. त्यावेळी 16 ते 20 रुपये तोळा सोनं होतं आणि ते घालणं सौभाग्य समजत असत. 1-2दा महाराज म्हणाले, माय ही उपाधी कशाला आणता बरोबर, घरी कोणा सुनेच्या जवळ ठेवावी, आपल्याबरोबर पुढे येणार नाही आहे हे, तेव्हा आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करावी असं सूचित केलं होतं महाराजांनी. आणि उपाधिरहित इथे आलं की नामस्मरण जास्त चांगलं होतं. पण सौभाग्याचं लेणं इत्यादी कल्पना असल्यानं त्यांनी काही ते मनावर घेतलं नाही. त्या तशाच दागिन्यांसह यायच्या आणि महाराजांचा कोच आहे ना तिथे, तेव्हा जमीन होती, ती शेणाने सारवायचं काम त्यांच्याकडे होतं. एके दिवशी काय झालं तर सारवताना हातातील अंगठी माखू नये म्हणून काढून कडोस्त्रीला लावून ठेवली. सारवून झालं की आंघोळ करायची आणि शुचिरभूत व्हायचं. या सगळ्या कामात ती अंगठी कुठं पडली ते कळलंच नाही. झालं 1.5 तोळ्याची अंगठी हरवली. त्यांना इतकी चुटपुट लागली, खूप शोधली, सापडली नाही. बाई हुशार होत्या. वामनराव ज्ञानेश्वरी महाराजांचे एडीसी म्हणजे पर्सनल मॅन असा जसा असतो ना तसे ते होते. महाराजांचे कपडे बिपडे सगळे सांभाळायचे. महान भगवत भक्त होते ते. त्या बाईचं वामनरावांशी नातं होतं. त्या वामनरावांकडे गेल्या आणि सांगितलं, माझी अंगठी अशी अशी हरवली आहे. महाराज सर्वज्ञ आहेत, त्रिकालज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे असेल ती अंगठी कुठे गेले ते, तेव्हा तुम्ही हे त्यांच्या कानावर घाला, ते मला ती मिळवून देतील. समजा कोणी चोरली असेल तरी महाराजांना कळेल, ते मला ती अंगठी मिळवून द्यायची काही सोय करतील. मला काही ती सापडत नाही आहे. वामनरावांनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली आणि विचारलं की बाईंना काय सांगावं. महाराज म्हणाले त्या बाईंना बोलवावं. त्या बाई आल्यावर महाराज त्यांना म्हणाले, माय तू काही काळजी करू नकोस. काय काळजी करण्याचं कारण नाही, तुझी अंगठी गेलेली नाही आहे. 3-4 आठवड्यात ती अंगठी येते. एका संतांकडून असं आश्वासन मिळाल्यावर अंगठी मिळणार ही खात्री झाली. पुढे 4 आठवडे झाले. महाराज काही बोलत नाही, अंगठी पण मिळालेली नाही. त्या बाई पुन्हा चौकशी करायला वामनरावांकडे गेल्या. मन विषयाकडे कसं लालसावलेलं असतं बघा. वामनरावांनी पुन्हा ते महाराजांच्या कानावर घातलं. महाराजांनी सांगितलं, आता थोडा वेळ आहे, फक्त 2 आठवडे कळ सोसावी, मिळेल ती अंगठी. आता 2 आठवड्यांनी म्हणजे अंगठी गेल्यापासून 6 आठवड्यांनी असं झालं. तिथे तिलकसा म्हणून एक गाव आहे. तिथे शेतकरी महाराजांचा भक्त होता. त्याला विहीर खणायची होती. तर कुठे खणली म्हणजे चांगलं भरपूर पाणी लागेल हे विचारण्यासाठी तो महाराजांना घेऊन गेला. त्याने महाराजांची पूजा वगैरे केली आणि जिथे महाराजांनी सांगितलं तिथे खोदला आणि उत्तम पाणी लागलं. त्यामुळे खुश होऊन त्याने 1.5 तोळ्याची अंगठी तयार केली आणि महाराजांनी जो सल्ला दिला त्याचं उतराई होण्यासाठी तो ती अंगठी घेऊन आला. पाया पडला, म्हणाला, महाराज एकदा विहिरीकडे यावं, छान गोड पाणी लागतंय, आपल्या कृपेने ते लागलंय आणि त्याचा अंशतः उतराई होण्यासाठी फुलाची पाकळी म्हणून ही अंगठी स्वीकारावी. आता ती बरोबर 1.5 तोळ्याची आणली. ही अंगठी आल्यावर महाराजांनी ती स्वीकारली आणि या बाईला बोलावलं आणि सांगितलं, माय
भिकारडा मी गोसावी याने ही अंगठी दिली आहे आपल्याला. मला ही उपाधी करायची आहे काय? तुझी गेलेली ही आली आहे बघ, घे तू. बाई आणि त्यांचे यजमान दोघं हुशार होते. म्हणाले, आम्ही अंगठी कशी घ्यायची हो? ही आपल्याला आलेली आहे. ही आमची गेलेली अंगठी नाही, नवी आलेली आहे. ही आपली मालकी आहे त्याच्यावर. आम्हाला कशाला देतात? महाराज म्हणाले, मी भिकारडा गोसावी, मला ही उपाधी करायची आहे काय? मी ती आपल्याला देतोय. रामाचा प्रसाद म्हणून आपण स्वीकारावा, नाकारू नये. रामाचा प्रसाद म्हटल्यावर त्यांना ती घ्यावीच लागली. म्हणजे काय झालं, त्याचं 1.5 तोळा सोनं गेलं, ते 1.5 तोळा त्यांना परत मिळालं. आर्थिक नुकसान झालं नाही, आपलं गेलं. ही चुटपुट होती ती थांबली. आणि महाराजांनी रामाचा प्रसाद म्हणून दिल्यावर बाईने ती अंगठी हातात घातली नाही, घरी नेऊन ती पूजेत ठेवली आणि रोज अंगठीची पूजा सुरू झाली. यात महाराजांनी साधलं काय? त्या बाईचं आर्थिक नुकसान तर झालं नाही. अंगठी जे मन होतं त्या मनात रामाची म्हणजे महाराजांची प्रतिष्ठापना करून त्याचं रूपांतर पूजेत केलं. आता वामनराव काय कमी का आहेत? ते म्हणाले, महाराज ती मूळ अंगठी सापडायचीच नव्हती. तर तसं पहिले छूट का नाही सांगितलं? महाराज म्हणाले, वामनराव, प्रापंचिक माणसाला 6 आठवडे किमान जी सेवा इथे केली ती तिच्या हातून झाली नसती. मन खट्टू झालं असतं तर ते उपासनेकडे लागलंच नसतं. रामरायाच्या सेवेत अंतर पडलं असतं. 6 आठवडे सारखा मनात अंगठीचाच विचार राहिला असता. मग उद्धार कसा होईल तिचा? असं ते तिचं विषयातलं मन काढून घेतलं. तेव्हा म्हणाले, वामनराव, प्रापंचिक माणसाचा उद्धार करणं सोपं नाही. तिचं उपासनेकडे लागलेलं मन तसंच उपासनेत राहावं म्हणून थोडं खोटंच बोलले महाराज. पण जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा थोडासा अधर्मसुद्धा करताना जर तो देव जोडणारा असेल तर तसं करणं योग्यच आहे. म्हणून महाराजांनी तसं केलं. हा त्याचा मतितार्थ. तर आता उद्या बघूया. जय श्रीराम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.